इन्हें कौन गोली मारेगा? मनोज जारंगे ने छगन भुजबल पर साधा निशाना, पूछा ये बड़ा सवाल। महाराष्ट्र के मंत्री छगन भुजबल ने दावा किया है कि उनकी जान को खतरा है। भुजबल ने कहा, मुझे गोली मारी जा सकती है। छगन भुजबल के इस सनसनीखेज दावे पर अब मनोज जारंगे की प्रतिक्रिया सामने आई है। मराठा एक्टिविस्ट मनोज जारंगे ने सवाल पूछा कि भुजबल को कौन गोली मारेगा। जारंगे ने भुजबल की विश्वासघाती होने के लिए भी आलोचना की। जारंगे ने छगन भुजबल पर साधा निशाना। मनोज जारंगे ने कहा, हम गांव-गांव में विरोध प्रदर्शन करते थे, तुम्हें गोली कौन मारेगा? नासिक, वाशिम, जलगांव, हिंगोली में हमें कई समस्याओं का सामना करना पड़ा। पुलिस ने ये रिपोर्ट क्यों नहीं दी कि जान को खतरा है? बताएंगे कि 24 तारीख को हमारे साथ क्या हुआ। दौरे के दौरान कुछ संदेह हुआ, लेकिन पुलिस ने कुछ नहीं कहा। हमारे दौरे पर कोई पुलिस सुरक्षा नहीं थी। 30-30 किलोमीटर तक पुलिस नहीं थी। हम इस बात पर कायम है कि मराठों को तुरंत कुनबी प्रमाण पत्र दिया जाना चाहिए। जो लेना चाहे वो ले, जो ना लेना चाहे वो ना ले। 17 दिसंबर को लेकर कही ये बात। जारंगे ने कहा, अगर सरकार 24 दिसंबर को आरक्षण नहीं देती है तो शांतिपूर्ण तरीके से बड़ा विरोध प्रदर्शन किया जाएगा। आंदोलन की दिशा अभी तय नहीं हुई है। निर्देश अनुसार 17 को आंदोलन किया जाएगा। आंदोलन कैसा होगा ये अभी तय नहीं हुआ है। ये समाज की भावना हो सकती है। इस बात पर विस्तृत चर्चा होगी कि वास्तव में विरोध कैसे किया जाए। हम ये बैठक 24 तारीख के बाद करने वाले थे, इसलिए 17 तारीख को बैठक होनी है। हमें धोखा दिया गया, गुनाहों से मुंह नहीं मोड़ा गया, लिखित में नहीं दिया जाता। सरकार उनके आदेश पर काम करती है, बातचीत नहीं करती। पहले के मराठा अब नहीं रहे। अब हम शांति से विरोध करेंगे। शरीर सध्या खूप असं म्हणजे साथच देत नाही, त्यामुळे खूप त्रास झाला। त्यातले त्यात ताप, अंगदुखी इतकी प्रचंड होती, डोकं दुखत, त्यामुळे खूप त्रास झाला। आता आहे व्यवस्थित आहे, आणखी थोडासा दम लागल्यासारखा होतोय, पण व्यवस्थित आहे। आज उद्या क्लिअर होईल। 17 तारखेला तुम्ही एक मीटिंग कॉल केलेली आहे, ती मीटिंग कशासाठी, त्याचं स्वरूप काय असेल, कुणाला कुणाला निमंत्रण दिलेलं आहे, ती कुठे होणार आहे, त्याबद्दल आम्हाला 17 डिसेंबरला मराठा समाजाची बैठक बोलवली। पाऊस नसला तर अंतरवलीला, आणि पाऊस जर आला तर आजूबाजूला तिथं एखाद्या मंगल कार्यालयात मोठ्या घ्यायचं नियोजन सुरू आहे। उद्याच्याला त्याची अधिकृत स्थळाची ठिकाण कुठं आहे, काय ते वेळ, सकाळी 9 वाजता ही बैठक सुरू होणार आहे। परिचय बैठक म्हणून हे 12 वाजेपर्यंत 9 ते 12 चालत, तिथून पुढं 1 ते 3 मुख्य बैठक सुरू होणार आहे। राज्यातले सगळे स्वयंसेवक ज्यांनी ज्यांनी या आंदोलनामध्ये भूमिका पार पाडली, आयोजक, साखळी उपोषण करते, आमरण उपोषण करते, हे महत्वाचे सगळे लोक येणार आहेत। राज्यभरातले डॉक्टर, वकील, अभ्यासक, तज्ज्ञ हे सुद्धा त्या बैठकीला येणार आहेत। इतिहास तज्ज्ञ येणार आहेत, साहित्यिक पण काही येणार आहेत। या बैठकीला मराठा समाज हा सुद्धा राज्यातला उपस्थित राहणार आहे। आम्ही सगळेजण एकत्रित येऊन समाजाच्या, मराठ्याच्या शेवटच्या गोरगरिबांच्या लेकराला मराठा आरक्षण मिळूनच द्यायचं, यासाठी 24 डिसेंबर पर्यंत सरकार 100% आरक्षण देईल। नाही दिलं तर 24 डिसेंबरच्या नंतर आंदोलनाची भूमिका काय, ही दिशा फायनल ठरवण्यात समाजाच्या समक्ष येणार आहे। आणि जी भूमिका ठरल त्यावर मराठा समाज शांततेत पण खूप मोठं ते आंदोलन सुरू होणार आहे। सोशल मीडियामधून एक मोहीम चालवली जाते की 25 तारखेला मुंबईला जायचं आहे, आणि प्रत्येक जिल्ह्यातून म्हणजे 36 जिल्ह्यातून किमान प्रत्येक जिल्ह्यातून 50 ट्रॅक्टर आणि काही कार्यकर्ते आपल्याला जायचे, अशा प्रकारचं। या सगळ्या संदर्भात आपण काय सांगाल? नाही, आणखीन आपलं निवेदन मराठा समाजाचं राज्यातल्या झालेलं नाही, परंतु 17 तारखेला एकदा डिसिजन झालं मग मात्र जी आंदोलनाची दिशा असेल ती ताकदीने होणार आहे। मग ते कोणची असो, ती आज सांगणं अशक्य आहे, कारण मी माझा निर्णय कधीच समाजावर लादत नाही, कारण मी समाजापेक्षा मोठा नाही। त्यामुळे मी समाजाला विचारल्याशिवाय काहीच करत नाही।
कारण त्याच्यात माझ्या मराठ्यांच्या लेकरा बाळाचं इथे माझे विचार मी बळच हाकीत नसतो, त्यातून समाजाचा लॉस होईल आणि आता समाजाचं नुकसान होऊ द्यायचं नाही म्हणून समाजाला विचारून करायचंय. आणि 50 जिल्ह्यातून समजा ठरलं तर जिल्ह्यातून कसे आमच्या 2-3 गावातच तेवढे 50 ट्रॅक्टर आहेत. समजा ते आमचा विषयच नाहीये, 50 कसे जातील मग? जाणार तर नाही. जिल्ह्यातून आकडा आता तुम्हाला जर 17च्या नंतर नियोजन ठरल्यावर सांगा. म्हणजे याचा अर्थ तुमचं मानसिक तयारी झालेली आहे, फक्त निर्णय व्हायचा आहे का की 25 डिसेंबरला विधान भवन धडकायचं ट्रॅक्टर घेऊन? नाही, समाजाला विचारल्याशिवाय नाही. समाज जे म्हणल त्यापेक्षा चौपट होणार, मग ते काही असो. समाजातल्या वेगवेगळ्या स्तरावर सोशल मीडियावर असे सगळे व्हॉट्सअप, फेसबुक या मीडियावर मेसेज चालू आहेत की ट्रॅक्टर ट्रॉली सोबत 10 समाज बांधव 10 दिवस पुरेल इतकं अन्न, सीधा ट्रॅक्टर चांगल्या स्थितीत असले पाहिजे, 2 जोडी अंगातले कपडे, झोपण्यासाठी कपडे, गॅस, स्टोव्ह, चूल, लाकूड, लागणारं साहित्य सीझनसाठी, हे सगळं असं मेसेज चालू आहे. आणि अनेक व्हॉट्सअप ग्रुपवर आणि फेसबुकवर आले की आता आपल्याला ट्रॅक्टर घेऊन ट्रॉलीसह पोहोचायचं आहे. हे बघा, मी समाजाची भावनाची कदर करतो. ते समाजाचं भावना आहे, ती वेदना आहे, ती खदखद आहे.